हॅलो, नमस्कार. मी वर्षा. तुमचं ना यूट्यूब चॅनलवरती मनापासून खूप खूप स्वागत आहे. इथे ना मी 3 पार्ले बिस्किट घेतलेले 10 वाले आणि मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, कारण आपले सगळे बिस्किट त्याच्यामध्ये बसावे याच्यासाठी. इथे ना मी बिस्किटाचे तुकडे करून आता आपण या बिस्किटाची एकदम बारीक पावडर करून घेणार आहोत. तर इथे आपण बिस्किटाची एकदम बारीक पावडर करून घेतलेली आहे. तर आता आपण ना हे चाळून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी इथे काचेची वाटी घेतलेली आणि चाळणी घेतलेली आहे. आता ही पावडर आपण त्याच्यामध्ये टाकून चाळून घेऊया. जे बिस्किट मोठे मोठे राहिले असतील ना, ते बाजूला काढता येतील. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका. आणि बाकीचेही व्हिडिओ पहा. मी खूप छान छान रेसिपी टाकलेले आहेत. तर आता ही आपण चाळून घेतलेली पावडर परत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात. आता इथे मी 2 चमचे साखर घेतलेले आहेत. तुम्हाला किती गोड आवडतं ना, त्याच्यानुसार तुम्ही घ्या. आणि 2 मोठे चमचे इथे मी चोको पावडर म्हणजे चॉकलेट पावडर घेतलेली आहे. तर आता आपण हे मिक्स करून घेऊयात. म्हणजे आपल्याला समजतं की ते व्यवस्थित मिक्स झालं. दूध किती टाकायचं त्याच्यासाठी. तर इथे मी दूध टाकत आहे. दूध एकदमच टाकायचं नाही, थोडं थोडं करून टाकायचं आहे. म्हणजे आपलं जे बॅटर आहे ना, एकदम पातळ होऊ नये. आपल्याला जसं बॅटर हवं ना, त्याच्यासाठी आपण दूध थोडं थोडं करूनच टाकणार आहोत. तर अशा प्रकारे बघा, मी दूध थोडं थोडं करून टाकलेलं आहे आणि आपलं बॅटर तयारही झालेलं आहे. तर आता आपण डबल मिक्सरमधून हे काढून घ्यायचं आहे, कारण ते एकजीव व्हावं याच्यासाठी. तर हे मिक्सरमधून मी काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता याचा कलर किती छान आलेला आहे, एकदम चॉकलेट आईस्क्रीमसारखं ना, आणि एकदम मस्तही झालेलं आहे. तर आता आपण ना इथे मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे. त्याच्यावरती चोको चिप्स टाकलेले आहेत. तर बघा, याने चव खूप छान येते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करा. आणि आता इथे ना मी कॅरी बॅगवरून झाकलेले आहे आणि गच्च टोपण बसवायचं आहे, जेणेकरून ना त्याच्यामध्ये बर्फ जाऊ नये याच्यासाठी. आणि रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे किंवा 3 ते 4 तास ठेवलं तरीही चालतं. तर आता इथे मी एकदम गच्च झाकण लावून घेतलेलं आहे आणि फ्रीजमध्ये रात्रभर ठेवलेलं आहे. तर बघा, इथे आपलं आईस्क्रीम आता तयार झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त तयार झालेलं आहे, एकदम विकत्रीसारखं ना. तर बघू शकता किती दिसायलाही छान आणि खायलाही तितकंच टेस्टी झालेलं आहे. तर एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला